त्याच दरम्यान या ठिकाणी कोपरकिर्णी गावचे विकास म्हात्रे आणि शिरवणे गावचे प्रकाश पाटील या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत। त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं। आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या जिल्हाध्यक्ष चषक 2025 मध्ये। सन्माननीय विकास म्हात्रे आणि सन्माननीय प्रकाश पाटील यांचं आगमन या व्यासपीठावरती होतं। त्यांचं आम्ही करतो या साइड बॉयच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। चला धनवी 11 टीम तुमचा 12th मॅन। काही कठोर नियम आहेत मित्रांनो, त्या नियमाचं तुम्हाला पालन करायचं आहे। 5 ओव्हरची मॅच आहे। दोन्ही पंच आपण पाहत आहे दाखल झालेले आहेत। प्रत्येक ओव्हरला 5 मिनिटांचा कालावधीनुसारच तुम्हाला गोलंदाजी करायची आहे। tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण सध्या पाहत आहे। चला वेलकम बॅक, पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तब्बल 11 वाजून 34 मिनिटं झालेली आहेत। 11 वाजून 35 मिनिटांनी पहिला बॉल पडायचा आहे अशी महत्त्वपूर्ण सूचना आमच्यापर्यंत येते। पहिला बॉल सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होते। पहिला बॉल टाकण्यासाठी बोल तयार। ओव्हर नंबर पहिला हाताळण्यासाठी संदीप आले। सलामीची जोडी अकबर आणि अजय। पहिला बॉल, पहिलाच बॉल, मोठा फटका मारायचा आहे। बॉल चालला डीप मध्ये, 1 रन इथे पूर्ण होते। अकबरचं खातं ओपन होतोय, धावांचं श्री गणेशा होतोय, संघाचं खातं इथे ओपन होतोय। सिंगलच्या जोरावरती 5 ओव्हरची मॅच आपण पाहताय। रामतनू माता क्रीडांगण तुर्भेच्या क्रीडानगरीमध्ये आपण पाहताय। दोन्ही संघ एकामेकांच्या बरोबर फ्रेश मॅच आम्ही तुमच्या भेटीला घेऊन आलेलो आहोत। पहिल्या बॉल वरती सिंगल मिळते। ओव्हर नंबर पहिलं सध्या प्रगतीपथावर आहे। इथे पहिलाच बॉल फेस करत असताना अखेर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बिग ब्लास्ट, बॉल सीमा पार, यावी येतोय षटकार। करत असताना वैयक्तिक 600च्या स्ट्राईक रेटनं अगदी बॉल पर्यंत नजर ठेवली। मिड विकेटला बॉल क्लिअर केलाय। टायमिंग प्रॉपर होता, रडार मध्ये होता, बॉलला फेकून दिलाय। 7 धावा धावफलकावरती। ओव्हर क्रमांक पहिलं सध्या प्रगतीपथावर असताना बोल तयार। इथे चांगला बॉल आहे, त्यावर उडवलाय परंतु फटका फसलाय। त्याखाली फिल्डर एक टप्पा घेत 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल आर पार सीमा रेषा पार। दोन क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल सीमा पलीकडे गेलाय। 4 धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या झपकन मुसंडी मारते। 11च्या घरामध्ये पहिल्या बॉल वरती सिंगल। त्याच्यानंतर पहा अगदी डगआउट मधून सेट होऊन आले फलंदाज जय। आक्रमण सुरू झाले। नाण्याच्या 2 बाजू असतात मित्रांनो, एकीकडे संयम तर एकीकडे आक्रमण। आणि सध्या आक्रमणाचं प्रात्यक्षिकरण आपण या क्रीडानगरीमध्ये पाहताय। चांगली बॅटिंग होते। 11 धावा धावफलकावरती आहे। ओव्हर क्रमांक पहिलं सध्या सुरू आहे। बोल तयार। इथे गती कमी वरती, वा फटका लांब गेलाय। यावी लांब 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 वावराच्या बाहेर बांधाच्या पल्याड षटकार। वाह काय फटका सजवलाय। टायमिंग प्रॉपर, बॉल आणि बॅटचा संपर्क पहा। आपल्याकडे तो नजाकत आहे। बॉल रडार मध्ये होता, अगदी फेकून दिलाय। टीमची धावसंख्या 17च्या घरामध्ये 17 धावा धावफलकावरती असताना आक्रमण यावी सुरू झालंय। गती कमी गतीचा बॉल, व्हेरिएशनचा वापर, परंतु इथे पहा लेग स्टिक सोडून चाललाय। पंचांनी हात केले समांतर, त्यामुळे बॉल आहे अवांतर। वाईट +1 2 धावा मिळत आहे। बाय 1 गेट 1 फ्री 2 धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या 19 धावा धावफलकावरती। आता थोडासा धडपड वाढलाय। पहिल्याच ओव्हर मध्ये प्रेशर निर्माण करून देते फलंदाज जय, आपण सध्या पाहताय।
इथे कमी गतीचा बॉल, चांगल्या बॉलची सांगता होते, पडल्यानंतर बॉल काटा बदललाय, यावी चांगला बॉल. चांगल्या बॉलची सांगता होते. 19 धावा धावफलकावरती. संदीप यावी कमबॅक करण्याची क्षमता पुन्हा निर्माण होते. इथे फटका चांगला आहे, परंतु फटका फसलाय, बॉल खाली फिल्डर, परंतु अखेर पहा जजमेंट चुकले. क्रिकेटमध्ये जजमेंट कॉलिंग बॅकअप पहा, सूर्याच्या किरण मला वाटतं डोळ्यावरती आलं की काय, त्यामुळे बॉल अखेर बॉलपर्यंत पोहोचता येत नाहीये. 1 रन मिळते, 1 रन बरोबर षटक इथे संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती आहे. 20 धावा झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. आज आमचे काका देखील इथे उपस्थित आहेत. मुंबईची अनेक स्पर्धा असतात, नवी मुंबईच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग नेहमी असतो आणि आजही ते उपस्थित आहे. स्वागत आहे काका या क्रीडानगरीमध्ये. जिल्हा अध्यक्ष चषक 2025 चा घमासान आपण अनुभवताय. 40+ क्रिकेट आपण पाहताय. या 40+ क्रिकेटरनं सांगितलंय काल सकाळच्या पहिल्याच मॅच मध्ये 46 धावा डिफेंड करायच्या होत्या, परंतु दाखवलंय मित्रांनो, क्रिकेट हा वयावरती अवलंबून राहत नाही. तुमच्याकडे जिद्द, मेहनत, चिकाटी असेल, आपण काही करू शकतो आणि ते दाखवलंय. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. सरड्यासारखं रंग बदलणाऱ्या खेळाचं नाव आहे क्रिकेट आणि सध्या आपण पाहिलंय पहिल्या मॅच मध्ये 46 धावा वाचवलेल्या आहेत. क्रिकेटमध्ये भरपूर रेकॉर्ड्स मित्रांनो, या रामधनु क्रीडानगरीमध्ये भरपूर रेकॉर्ड. 1 बॉल मध्ये 6 धावा झालेल्या आहेत, 6 बॉल मध्ये 6 धावा वाचवलेल्या आहेत. अनेक रेकॉर्ड या रामधनु क्रीडानगरीमध्ये आपण अनेक वेळा पाहिलेले आहेत आणि आजही आपण सध्या पाहताय. लेजंड्स, अनेक लेजंड्स खेळाडू आपण सध्या या क्रीडानगरीमध्ये पाहता. गेले कित्येक वर्ष खेळत आलेले आहेत आणि सध्या लेजंड्स खेळाडू आपण या क्रीडानगरीमध्ये त्यांना पाहताय. धावा झालेल्या आहेत 20. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती परिवर्तन झालंय. हेमंत पवार आलेत ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी. पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा खर्च केलाय विदाउट लॉस ऑफ द विकेट्स. एक चांगली बाब आहे, कुठल्याही प्रकारची विकेट्स गमावली नाही आहे, चांगली भागीदारी. हेमंत पवार उर्फ मॅक या नावानं सुप्रसिद्ध असलेले हे गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये आलेत बॉलिंग करण्यासाठी. आपल्या बॉलिंगच्या जोरावरती अनेकांना फिरवलेत. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण त्यांना सध्या पाहताय. एसपी संघांकडून अनेक वर्ष ते खेळत आलेले आहेत आणि सध्या पाहताय. ओव्हर नंबर 2 मध्ये फुल टॉस बॉल आहे, त्या बॉलला हुक केलाय. वा, चुकीला अजिबात माफी नाही आहे. बॉल सीमा पार, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. सहा धावांनी टीमची धावसंख्या वाढते. 26च्या घरामध्ये 26 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 2 सध्या प्रगती पथावर आहे. इथे कमी गतीचा बॉल, फटका फसलाय, फिल्डर त्या खाली धावताय, परंतु अखेर जजमेंट चांगलं होतं, परंतु इथे पहा अतिघाई संकटामध्ये नाही, झेल सुटला, परंतु अखेर फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज अकबरच्या खेळीचा खेळ खलास. पहिला विकेटचं बटन, फलंदाज बाद. सव्वीस धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत अकबरची जागा भरून काढण्यासाठी. इनाईट नंबर 3 मध्ये 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी जय आलेत. पहा दोन्ही जय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना दिसत आहेत. 26 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 2 सध्या प्रगती पथावर असताना हेमंत पवारनं 1 विकेट त्याने आपल्या नावी रनआउटच्या स्वरूपामध्ये आपल्या नावी केलेल्या आहेत. 26 धावा. पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ले, त्याच्यानंतर कमबॅक करण्याची क्षमता पुन्हा धारण होते. ओव्हर नंबर 2 आपण सध्या पाहत आहे. बॉल तयार. इथे चांगला बॉल आहे, मोठा फटका मारायचा. डीप मध्ये बॉल चाललाय, मिडॉनला प्रोटेक्शन आहे. रन मिळते सिंगलला वाढते.
27 धाबा 27 ऑन दी बोर्ड. ओव्हर क्रमांक 2 सुरू आहे. 27 धाबा धावफलकावरती लागलेले आहेत. एक विकेटचं नुकसान इथे झालंय. दोन्ही जय बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेले आहेत. सत्तावीस धाबा कमबॅक करावं लागेल. विकेट घ्यावे लागतील. अचूक वरती गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. बोल तयार. इथे पहा पुन्हा एकदा वा काय काटा बदललाय. बॉल पहा पडल्यानंतर शरीराचा वेध अंगावरती बॉल आदळलाय. काटा पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. वा यार अगदी जयच्या अगदी बॉल तोंडावरती अगदी शरीरावरती बॉल स्पर्श झालाय. रन मिळणार नाही. 27 धाबा कमबॅक झालाय. योग्य नियंत्रण वरती गोलंदाजी होती. इथे फटका चांगला आहे परंतु फटका फसलाय की काय. फिल्डर त्या खाली पाठीमागे धावताय परंतु बॉल अखेर नोमा लँड मध्ये लँड झालाय. परंतु पाहता पाहता बॉल चाललाय घोषाणकी क्षेत्रामध्ये. इथे मिळेल सिंगल. सिंगल वाढते. सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या 28 झालेत. ओव्हर क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावर आहे. आपण पाहताय स्क्रीन मध्ये पाहू शकाल बॉल कशा प्रकारे येतोय. बॉल हवेमध्ये अगदी आकाशाला गवसणी घालत होता परंतु बॉलला अगदी घोषाणकी क्षेत्रामध्ये जात होते. त्याला जाऊ दिले परंतु अखेर बॉल गेलाय. 28 झाले. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये. ओव्हर नंबर 2 आपण सध्या पाहताय. 28 धाबा धावफलकावरती कमबॅक करावं लागेल. चांगलं व्हेरिएशनचा वापर या ओव्हरमध्ये कमबॅक झालाय हेमंत पवार यांचं. इथे आणखीन एक खोला टाकलाय. वा सटीक लाईन लेत न खोला टाकलाय. परफेक्ट खोलवर टप्पा इनटू द ब्लॉक होल. षटक संपलाय. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटकाचा खेळ ते संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस टीमची धावसंख्या 28. एक विकेटचं नुकसान इथे झालंय. कॉमन टीम बॅटिंग करत असताना 28 धाबा. 2 ओव्हरचा खेळ ते संपलाय. एक विकेटचं नुकसान झालंय. आता बॉलिंग करण्यासाठी ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा परिवर्तन झाले. संदीप पवार आले. पहिल्या ओव्हर मध्ये महागणे ठरले तरी देखील गोलंदाजीमध्ये पहा गोलंदाजीवरचा जो विश्वास आहे संदीप पवार. आज रविवार आहे परंतु संदीप पवार यांच्यावरती जो विश्वास आहे तो पुन्हा संघनायकाने दाखवलेला आहे. आणि ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा आले बॉलिंग करण्यासाठी. 28 झालेत. लिजंड खेळाडू आपण सध्या पाहताय. गेले कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट खेळत आलेले आहेत आणि सध्या आपण पाहताय लिजंड खेळाडूंचा समावेश या स्पर्धेमध्ये. इथे पहिला बॉल शॉर्ट बॉलला हुक करायचा आहे. बॉल मिड विकेटला चाललाय परंतु धावा मिळत आहे फक्त सिंगल. बॉल चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. 1 रन इथे मिळते. 1 रन टीमची धावसंख्या वाढते. 29 धावा. ओव्हर नंबर 3 आपण पाहताय. 29 धावा. संघनायकाने दाखवलेला विश्वास आपण पाहताय. महाग न ठरला तरी चालेल. हे लिजंड खेळाडूची ओळख आहे मित्रांनो. एखादा खेळाडू फॉर्म मध्ये नसेल त्याला बॅक करा, त्याला मोटिवेट करा. हे लिजंड खेळाडूकडून शिकायला मिळतं. आपण सध्या पाहताय गेले कित्येक वर्ष अनेक रेकॉर्ड आपल्या नावी केलेले आहेत. एखादी ओव्हर खराब गेली म्हणून संपूर्ण क्रिकेट संपलं असं नाहीये मित्रांनो. तुमच्यावरती बॅक करा, मोटिवेट करा, त्याला पुन्हा संधी द्या. आपण सध्या पाहताय हे क्रिकेटनं भरपूर काही शिकवलेत आणि लिजंड खेळाडूंकडून भरपूर काही शिकायला मिळते. 29 झालेत. ओव्हर नंबर 3 आपण सध्या पाहताय. 1 विकेटचं नुकसान इथे झालेलं आहे. 29 धावा. जय अगदी आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेऊन बॅटिंग करत असताना दिसते. त्यांची बॅटिंग लाजवाब झाली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या. ओव्हर नंबर 2 ओव्हर मध्ये कमबॅक झालंय. आता ओव्हर नंबर 3 आपण सध्या पाहताय. इथे आणखीन एक चांगला बॉल. वा काटा बदलणारा बॉल. फिरकीने अगदी आपल्या बोटाच्या जादूवरती बॉल फिरवलाय. शरीरावरती स्पर्श झाले. पंच पहा लेग बायचा इशारा आमच्यापर्यंत कळवतायत. 1 रन वाढते. 1 रनच्या बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आता धाबा झाले 30 धाबा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3 सध्या सुरू आहे. चांगला बॉल. काटा बदललाय. आपल्या बोटाच्या जादूवरती बॉल फिरवलाय. ही खासियत आहे मित्रांनो आपल्या बॉलिंगच्या जोरावरती. 30 धाबा धावफलकावरती. बोल तयार. डान्सिंग डाऊन द विकेट. मोठा फटका मारायचा आहे परंतु बॉल चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. 1च रन मिळेल. अपुरं मैदान असल्या कारणामुळे बॉल चाललाय घोषाणकी क्षेत्रामध्ये. 1 रन इथे मिळते.
एका रनच्या बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहताय 31 धावा धावफलकावरती. खुल्या गटाच्या स्पर्धा काल आपण पाहिले. उमेश म्हात्रे सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये होते, नितेश भोईर सर आणि आमचे जवळचे मित्र सुनील लांबोर. अनेक खेळाडूंचा समावेश खुल्या गटाच्या स्पर्धा आपण पाहिले काल. फरदीन काजी, केतन म्हात्रे, थॉमस दाईस, अनेक असे मोठमोठे खेळाडू या क्रीडा नगरीमध्ये खेळताना दिसत होते. आणि आज आपण लिजंड खेळाडू ओपन फॉर्मेट आपण आजही पाहताय. इथे आणखीन एक चांगला बॉल काटा बदलणारा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु इथे पहा विकेटचं बटन. फलंदाज आणखीन एक बाद. यावेळी जय परतीचा प्रवास करताना दिसे. फलंदाज बाद, दुसरा विकेटचं नुकसान. एकतीस धावा फलकावरती आहेत. चौथ्या क्रमांकावरती इनाईट नंबर 4 मध्ये संजय आलेत बॅटिंग करण्यासाठी. 31 धावा धावफलकावरती. आता कमबॅक झालाय. गोलंदाज संदीप पवारने कमबॅक केलाय. पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर संघनायकाने भरोसा दाखवला, आपल्यावरती विश्वास, योग्य त्यावेळी बॉलिंग ट्रॅक वरती आणले. क्रिकेटची खरी मजा कोणाला म्हणतात आपण सध्या पाहताय मित्रांनो. कमबॅक करण्याची क्षमता. आणखीन एक चांगला बॉल, मोठा फटका मारायचा. फटका फर्स्ट लाईन फिल्डर त्या खाली आहे. चांगलं जजमेंट. वा, टिपलाय झेल. फलंदाज आल्या पावली परतीचा प्रवास करेल. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. एकतीस झालेले आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 3 विकेट परतलेले आहेत. संदीप पवार यांची गोलंदाजी पहा भरपूर चांगली राहिली आहे मित्रांनो. पहिल्या ओव्हरमध्ये महाग न ठरले होते. 20 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं संघनायकाने परत भरोसा दाखवली. कारण आपल्याकडे जो अँगल आहे ना मित्रांनो तो चांगला होता. चांगला लाईन टाकत होते. चांगला अँगलला बॉल पडत होते. त्याच्यानंतर कमबॅक करणे, त्याच्यानंतर बॅक करणे ही आपण पाहू शकाल. ही सध्या खेळाडू वृत्ती क्रीडा नगरीमध्ये आपण पाहताय. शेवटचा बॉल. इथे बॉलर बॅक ड्राईव्ह, सन्मान दिलाय. षटक संपलाय. पहा, चांगल्या बॉलला सन्मान द्या मित्रांनो. कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स असायलाच पाहिजे. आणि सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटेड क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट आपण सध्या पाहताय. 3 षटकांचा खेळ ते संपलाय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 3 विकेटचं नुकसान झाले. टीमची धावसंख्या 31. संपूर्ण स्कोर कार्ड आपण पाहताय. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या. आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 3 धावा आल्यात. असे 31 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 31. ओव्हर क्रमांक 4. आता परिवर्तन झाले बॉलिंग करण्यासाठी. चांगलं कमबॅक आपण पाहताय. जय अजूनही लढतोय. सुरुवातीपासून झगडत होते, बॅटिंग करत होते. अजून देखील संघाची भरपूर महत्त्वपूर्ण जबाबदारी घेऊन मैदानामध्ये उतरलेत. वैयक्तिक 10 बॉल आणि 25 या धावसंख्येवरती त्यांची बॅटिंग सुरू आहे. 31 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ ते संपलाय. ओव्हर क्रमांक 4 मध्ये आता परिवर्तन झाले बॉलिंग करण्यासाठी. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आलेत. वैभव सावंत ओव्हर नंबर 4 मध्ये आलेले आहेत. एकतीस धावा झालेल्या आहेत. ओव्हर क्रमांक 4 मध्ये बॉलिंग करण्यासाठी वैभव सावंत यांच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी सोपवली जाते. बॉलर तयार. 31 धावा. वैभव सावंत यांचा पहिला बॉल ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. आणखीन एक हवाई सफर. आलाय षटकार.
6 धावाने वाढते टीमची धावसंख्या 37 धावा. आता आक्रमण झालंय. जय बॅटिंग करत होते. तब्बल मित्रांनो 11 बॉल 31 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. यस पंच. बॉल द्यायचे आहेत भाऊ. 37 झालेत. ओव्हर क्रमांक 4 आपण सध्या पाहताय. 3 विकेटचं नुकसान झाले. पहिल्याच बॉलवरती वैभव सावंतच्या विरोधामध्ये आक्रमण झाले. आता बॅटिंग चांगली होती. बोल तयार. इथे चांगला बॉल. वा कमी गतीचा बॉल. जशाच प्रकारचं प्रतिउत्तर. 1-13 तो 1 हे चांगलं कॉम्बिनेशन आहे. तुम्ही मला षटकार ठोकू शकतो तर तुम्हाला मात्र मी बीट करेन. हे चांगलं प्रात्यक्षिक आपण पाहताय. टिट फॉर टॅट. इट का जवाब पत्थर से. तू शेर तो मी सवा शेर. हे सध्या पाहताय. आता बीट केल्यानंतर टीमची धावसंख्या 37. बोल तयार. इथे मोठा फटका मारायचा आहे अलॉंग द ग्रास. इथे चांगली फिल्डिंग होते. रन मिळणार नाही. आणखी डॉट बॉल. डॉट बॉल न टीमची धावसंख्या 37 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 4 आपण सध्या पाहताय. चांगलं कमबॅक. इथे पाहू शकाल अलॉंग द ग्रास खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली होते. 1 रन पूर्ण होते. बॉल पकडेल फेकेल तोपर्यंत 1 रन दुसऱ्या धावेला कन्वर्ट करायचा आहे. परंतु पहा दोन्ही फलंदाजानं आखो इशारा किया. इक्के को दुक्के में कन्वर्ट किया. डोळ्यामध्ये डोळा टाकून चित्त्याच्या चपळाईनं हरणाच्या वेगानं एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलेले आहेत. हे चांगलं ताळमेळ आपण पाहताय. आखो इशारा किया. इक्के को दुक्के में कन्वर्ट किया. 39 ओव्हर क्रमांक 4 पाहताय. धावा झालेत 39. इथे लेग स्टिक सोडून चाललेले आहेत. पंच आमच्यापर्यंत वळतायत. पंचांनी हात केलेत समांतर. त्यामुळे बॉल आहे अवांतर. व्हाईट बॉलला वाढते. व्हाईट बॉलच्या जोरावरती टीमची धावसंख्या 40 धावा धावफलकावरती आपण पाहताय. चांगलं कमबॅक आपण होतोय या क्रीडानगरीमध्ये आपण पाहताय. इथे फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर. बेमिसाल टायमिंग. फटकाला जवाब. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. हवाई सफर. येतोय षटकार. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी ग्राउंड खेळलाय. वेगाने बॉल चाललाय. 6 धावानं वाढते. बोल तयार. शॉर्ट आर्म पुल. फटका चांगला आहे. इथे सजवलाय डीप मिड विकेट. काऊ कॉर्नरच्या मधोमधून बॉल आर पार. सीमा रेषा पार. आलाय षटकार. धावा झालेत 52 आणि जे वैयक्तिक बॅटिंग करत आहेत 16 बॉल मध्ये 45 या धावसंख्येवरती. आज रविवारचा दिवस. लिजंड खेळाडू मध्ये अर्धशतक आपल्या नावी करेल का हा प्रश्न देखील आमच्यावरती पडलाय. संघामध्ये चुरस. मित्रांनो सगळं संपलंय असं कधी वाटलं तर एखादा खेळाडू अखेरपर्यंत लढतोय. ग्लेन मॅक्सवेलची खेळी तुम्हाला आठवत असेल मित्रांनो. पायावरती इंजरी करत होते. धडपड करत होते. तरी देखील आपल्यासाठी आपल्या देशासाठी लढले. हारलात म्हणून आपण संपलो असं नाही माझ्या मित्रा. लढायला शिका. प्रयत्नार्थी परमेश्वर. क्षेत्र कोणतेही असो कष्ट प्रामाणिक असले पाहिजेत. इथे फटका चांगला आहे. मिड विकेटला खेळलाय परंतु टिपलाय जेल. संपलाय बॅटरचा खेळ. आणखीन एक विकेट. फलंदाज माघारी परतले जात आहेत. आणखीन एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज शैलू आले. जय फॉर्म मध्ये आहे. माझ्या मते जयला अजूनही बॉल खेळायला पाहिजे असं, कारण संघ भरपूर अडचणीमध्ये होते. 16 बॉल आणि 45 या धावसंख्येवरती ते बॅटिंग करतायत. 52 धावा झालेल्या आहेत. बंड्या बॉयज या गावासाठी बंड्या बॉयज या टीमसाठी गेले अनेक वर्ष सेवा करत आलेले आहेत आणि सध्या त्यांना आपण पाहत आहे
इथे आणखीन एक चांगला बॉल, काटा बदलणारा बॉल होता, पडल्यानंतर विकेट किपरचा वेध घेतला, या रन मिळणार नाही. हिट विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. आणखीन एक फलंदाज बाद, विकेटचं बटन. राजू काटू आपण पाहत आहे, ते देखील बंड्या बॉईजच्या टीम साठी गेले अनेक वर्ष, त्यांनाही आपण पाहत असतो, सातत्याने अनेक वर्ष खेळलेले आहेत. चला थोडासा गेम स्पीडअप करायचा आहे, थोडीशी घाई करायची आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो. दोन्ही टीम थोडीशी घाई करा. इथे चांगला बॉल होता, परंतु अखेर विकेट सॅक्रिफाईस होते, फलंदाज बाद झालेत. बाबंड धाबा झालेत, 6 विकेटचं नुकसान झालेले आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. 16 बॉल आणि 45 या धावसंख्येवरती सध्या बॅटिंग करतायत. लिजंड खेळाडू मध्ये पहिलं अर्धशतक आपल्या नावी करेल का, हा प्रश्न देखील पडलाय. 16 बॉल आणि 45 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. टीमची धावसंख्या 45 झालेल्या आहेत, बाबंड झालेत 45 वरती ते खेळत आहेत. बाबंड धाबा धावफलकावरती 3 बॉलचा खेळ शिल्लक, बोल तयार. जय बॅटिंग करतायत, 16 बॉल आणि 45 या धावसंख्येवरती, बोल तयार. इथे मोठा फटका मारायचा आहे, काटा बदललाय. वाह, चांगला बॉल यार, पडल्यानंतर बॉलनं काटा बदललाय, रन मिळणार नाही. चांगल्या बॉलची सांगता होते, आपल्या बोटाच्या जादूवरती फिरवलेत, काय बॉल हाताळलाय. वाह, लाजवाब बॉल यार, बोल तयार. स्विंग अँड मिस, यावी उडवलंय. या लिजंड खेळाडूचा अर्धशतक आपण पाहत आहे. स्विंग अँड मिस, अखेर बॉल पर्यंत पाहिले, गतीला ओळखले, त्यानंतर पिक केलेत. वाह, फटका चांगला आहे. चला जयदादा बाट आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण दाखवायची. 51 धावांची इनिंग, काय बॅटिंग सुरू आहे. त्याचबरोबर साईदास पाटील सरांचं आगमन झालंय. स्वागत सर आपल्याही क्रीडा नगरीमध्ये. 51 धावा, 7 षटकार, 1 चौकार, काय बॅटिंग लाजवाब झाली आहे. संघ अडचणीमध्ये होता, 1 मॅन आर्मी स्वतःला सावरले, वे जाऊ दिले, त्याच्यानंतर बॅटिंगला जबाब झाली आहे. आज रविवारचा दिवस आणि रविवारच्या दिवशी त्याच दरम्यान या ठिकाणी ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे, खरं तर तुर्भे गावचे एक महान खेळाडू, लिजेंड खेळाडूच्या यादीमध्ये नाव असलेले आमचे साईनाथ पाटील साहेबांचं आगमन झाले, त्यांचंही करूया या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. 51 झालेत, 51 वरती 58 धाबा पूर्ण झालेल्या आहेत आणि षटक इथे संपलंय. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 58 आणि 59 धाबांचा पाठलाग इथे करायचा आहे. चला तर मित्रांनो, सर्वांनाच विनंती आहे की आज एक दुःखद घटना आपल्या क्रिकेटच्या निगडीत घडलेली आहे. नवी मुंबई शहरामध्ये पावणे 40+ टीमचे एक मन मिलावू आणि जिल्हाध्यक्ष आहेत आदरणीय श्री चंद्रकांत, तुम्ही आलात आणि खरोखरच स्पर्धेची शोभा अगोनीत झालेली आहे. तर विकास म्हात्रे, प्रकाश पाटील, तुमचं मनपूर्वक या साईड बॉयजच्या वतीनं जिल्हाध्यक्ष चषक 2025 मध्ये आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चला, वेलकम बॅक तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. मी उमेश म्हात्रे, आलेल्या तमाम प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं या स्पर्धेच्या वतीनं जिल्हाध्यक्ष चषक 2025 हा क्रिकेटचा महासंग्राम, भारताची एक ओपन म्हणजे खुल्या गटाची स्पर्धा तुम्ही अनुभवताय. ऑल इंडिया स्पर्धा काल महाराष्ट्राच्या पलीकडे भारतातील कानाकोपऱ्यातले अगदी नामांकित मातब्बर खेळाडू मात्र या स्पर्धेमध्ये खेळून गेले. केतन म्हात्रेचा बोलबाला आपण पाहिला, फरदीन काजी, प्रेक्षकांची मन जिंकली फरदीन काजीनं. असे अनेक खेळाडू, श्रेयस कदम,
त्याचा तडका आपण पाहिला त्याच्या बॅटचा. असे अनेक मातबर खेळाडूंचा खेळ आपण या स्पर्धेच्या अनुषंगानं पाहिला. आज या स्पर्धेतला अंतिम दिवस आहे, फायनल डे. आणि फायनलच्या दिवशी मात्र सुद्धा मुंबईच्या परिसरामध्ये, महाराष्ट्राच्या परिसरामध्ये जे लिजंड मातब्बर खेळाडू आहेत त्यांचा खेळ आपल्याला या स्पर्धेच्या अनुषंगानं पाहायला मिळतोय. लिजंड म्हणजे काय तर महान काय, मी मगाशीच उल्लेख केला की एका दिवसामध्ये महान खेळाडू बनत नाहीये, तर त्याला वर्षानुवर्ष मेहनत करावी लागते, परिश्रम करावं लागतं, एकाच ध्येयानं क्रिकेटसाठी प्रेरित व्हावं लागतं. आणि त्यामुळेच ही मेहनत, वर्षाची परिश्रम घेतल्यानंतर मात्र कुठेतरी एक महान खेळाडू तयार होतो आणि तो महान खेळाडूचा सन्मान त्याच्या शिरपेच्या वर रोवला जातो. असे अनेक महान खेळाडू आहेत. आम्ही भूषण पाटीलला सुद्धा आता महान खेळाडू म्हणून, कारण अनेक वर्ष, खरं तर मित्रांनो भूषण पाटील म्हटलं की नवी मुंबई शहराला व्यावसायिक खेळ म्हणजेच खुल्या गटाचा खेळ माहीत नव्हता, हे तरी मी मान्य करतोय. परंतु ज्यावेळेस भूषण पाटील यानं क्रिकेट खेळायला सुरुवात केली, ग्रामीणचं क्रिकेट त्यानं सुरुवात केली, त्यानंतर ग्रामीणचं क्रिकेट खेळत असताना तो महाराष्ट्राच्या खानाकोपऱ्यामध्ये जाऊ लागला, तेव्हा काही आम्हाला तरी समजलं की भूषण पाटील आता ओपन खेळायला लागलाय. आणि खरोखरच तिथून नवी मुंबई शहरामध्ये व्यावसायिक खेळ कसा असतो त्याची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थाने या भूषण पाटील या खेळाडूंना रोवली. आणि त्यानंतर मात्र त्याच्या तालमीमध्ये असे आता बरेच खेळाडू आहेत. आज आपल्या नवी मुंबईला गर्व आहे की नवी मुंबई शहरामध्ये सुद्धा ओपनचं क्रिकेट प्रत्येक खेळाडूनं गाजवलंय. मग भावेश नाईक असेल, धीरज बोर असेल, सचिन नाईक असेल, त्यानंतर आमचे ओमी केनी, विशाल शाह असतील, भूषण पाटील, नमित पाटील, असे अनेक खेळाडू आहेत, हेमंत पाटील याच गावाचे, की सध्या ते व्यावसायिक खेळ सुद्धा आता त्याने सुरू केलेला आहे. जाऊया बॅक टू द क्रिकेट. 58 धाबांचं लक्ष आहे मॅच मध्ये. सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये. श्रेयस इंदुलकर आणि त्याच्या जोडीला जय, त्याच्या जोडीला आलाय मैदानाच्या बाहेर पडला होता बॉल, आउट ऑफ द पार्क. एवढा मोठा षटकार श्रेयस इंदुलकरनं मारला होता. तोच आता बॅटिंग साठी आलाय. 58 धाबांचं लक्ष आहे आणि 58 धाबांच्या लक्ष्याचा आता पाठलाग बघूया कशा पद्धतीने करेल संघ. धनवीन 11 मुलुंड. विशाल कोहली आला बॉलिंग साठी. ओव्हर नंबर 1 मध्ये टेनिस क्रिकेटचा एक मातब्बर खेळाडू, एक विकेट टेकर गोलंदाज, अनेक विकेट्स त्याच्या नावावरती आहेत असा गोलंदाज विशाल कोहली बॉलिंग साठी. समोर आहे श्रेयस इंदुलकर ज्याने 10 PL चं सीझन गाजवलंय, ज्याने हनन प्रीमियर लीग ही स्पर्धा जिंकून दिली
भूषण पाटीलच्या नेतृत्वाखाली क्रिकेटचा एक डाऊन दी अर्थ हा खेळाडू आहे. त्याचा स्वभाव अगदी प्रेमळ आणि क्रिकेटशी अगदी निगडीत, क्रिकेटचा प्रामाणिकपणा, या सर्व गोष्टी आपल्याला श्रेयस इंदुलकरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. हसमुख चेहरा, कधी कोणाला आरडाओरडा नाहीये, ही शिस्त आहे. क्रिकेटनं आपल्याला काय दिलं तसं आपल्याला क्रिकेटसाठी दिलं पाहिजे. हा प्रामाणिक खेळ आहे, जेंटलमॅन खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. सामन्याला होते सुरुवात. विशाल कोहलीचा पहिला बॉल ओव्हर द विकेटने श्रेयससाठी. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय थ्रू द कव्हर. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक थोडीशी पंबलिंग होते आणि तिथे दुसऱ्या धावेसाठी तयारी दाखवली तर रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु बालंबाल वाचलाय सचिन सावंत. सिंगलनं आपलं खातं उघडलंय श्रेयसनं आणि या सिंगल बरोबर संघाचा श्री गणेशा झालाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 1. जिल्हाध्यक्ष चषक 2025 सीझन तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेतला दुसरा दिवस, अंतिम दिवस या स्पर्धेची संध्याकाळी सांगता होईल. अनेक मान्यवर या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. पुलर लेनचा बॉल ड्राइव्ह केला ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आता जातोय. थोडीशी पंबलिंग, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खराब फिल्डिंग. तिथे एक धाव होती, तिथे 2 धावा कन्वर्ट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. श्रेयस इंदुलकर आणि त्याच्या जोडीला सचिन सावंत यांची 2 धावा इथे मिळत आहेत. सचिनला सचिनचं खातं उघडलंय 2 रन आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 3. 58 करायचे आहेत या मॅच मध्ये. 58 टू विन. पहिल्या मॅच मध्ये 46 धावा डिपेंड केल्या वन सोल्युशन नवी मुंबई या टीमनं. बॅकफुटला जाऊन अप्पर कट केला, उडवलाय. डीप स्वीपर खबर बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चाललाय. सचिन सावंतच्या बॅट मधून येतोय हा क्रॅकिंग षटकार. सहा रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 9. फुलटॉस बॉल ऑन साइडला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल सोडला आणि बॉल हुलकावून येते, सीमारेषा पलीकडे गेलाय. अंपायर सिग्नल आता करतायत की अंपायर आता हाईट नो म्हणजे वेस्ट आहे चेक करण्यासाठी आता बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. परंतु निर्णय काय आहे पंच? बाउंड्रीज ओके, चौकार आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने आता वेस्ट साठी रिव्ह्यू घेतलाय. आमच्या टीव्ही स्क्रीनवरती आता याच गावाचे विजय पाटील ऑफिशियली पंच म्हणून आता काम करतायत 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. एक्झॅक्टली बॉल कसा लँड झाला, डीप होतोय की वेस्ट आहे म्हणजे कमरेच्या वरती बॉलची पिचिंग झालेली आहे, सर्व गोष्टी पाहिल्या जातील. चला, लीगल आहे, फेअर आहे. चला, फेअर डिलिव्हरी आहे, सामना सुरू करा. चला, आता बॅटिंग करणाऱ्या टीमला चा रिव्ह्यू लॉस झालाय, याच्या पुढे रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाहीये. ओव्हर पिच बॉल उडवलाय, लाफ्टेड टॉप ड्राइव्ह खाऊ कॉर्नरच्या वरून लांब 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 फेकलाय सचिन सावंतनं. सचिन सावंतच्या बॅट मधून षटकार. धाबा स्कोर कार्ड वरती आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न. 19 झालेत.
डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न ओव्हर थ्रो झाली दुसऱ्या धाब्याचा साठी पलटवार झालाय. विकेट किपर इनला थ्रो बॅकअप चांगला होतं त्यामुळे 2 धाबा इथे मिळत आहेत. पुन्हा एकदा सचिन सावंतला. एकवीस धाबा झाल्यात स्कोर बोर्डवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 21 2 षटकार या ओव्हर मध्ये आलेत. पहिल्या बॉलवरती 1 रन दुसऱ्या बॉलवरती 2 धावा त्यानंतर लगातार 2 षटकार त्यानंतर 5व्या बॉलवरती तिसऱ्या बॉलवरती षटकार 4थ्या बॉलवरती चौकार 5व्या बॉलवरती षटकार आणि लास्ट बॉलवरती 2 रन. 58 धाबांचं लक्ष्य आहे. धाबा झाले स्कोर बोर्डवरती 21 म्हणजे आता 24 बॉल आणि 38 धाबांची चाचू आलाय बॉलिंग साठी ओव्हर नंबर 2 मध्ये. अखूट टप्प्याचा बॉल बॅकफुटला जात असताना हॅमर केलाय. श्रेयस शिंदुलकरचा टिपिकल फटका. बॉल पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅसिव्ह हिट षटकार. धाबांची आवश्यकता. 23 बॉल आणि 27 धाबा. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 27 धाबा म्हणजे अजूनही 32 धाबांची गरज आहे. 58 धाबांचं लक्ष आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. चाचू बॉलिंग साठी आलाय. आणखीन एक ओव्हर पिच बॉल उडवलाय. उंच माझा फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉलर ओव्हर द हेड हा फटका श्रेयसच्या बॅट मधून येतो. हा क्रॅकिंग षटकार. अफलातून बॅटिंग. टेनिस बॉल क्रिकेटचा एक प्रतिभावंत खेळाडू आहे. अनेक वर्ष चा अनुभव आज या मॅच मध्ये पणाला लावलाय. श्रेयसच्या बॅट मधून धमाके. टीमची धावसंख्या 33 1.3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपलाय. चाचू वरती आक्रमण. आणखीन एक चांगला बॉल आणखीन एक पाठवलाय फ्लॅट अँड फ्युरियस. परंतु बघूया आता अंपायर 1 बाउन्स ओव्हर द रफ चौकार श्रेयस शिंदुलकरच्या बॅट मधून. आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 37 म्हणजे गरज आहे. मुंबईच्या टीम मध्ये श्रेयस शिंदुलकर समाविष्ट होता. हो व्हॉट अ शॉट. ब्रिलियंट क्लेवर शॉट थ्रू द कव्हर. डीप कव्हरच्या भरून मारला हा खणखणीत षटकार.
पहा या ठिकाणी ज्यांचं व्यासपीठावरती वराडकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. साईनाथ पाटील यांच्या बरोबर भरपूर लेदर क्रिकेट त्यांना खेळलं आणि कांगा लीगच्या नॉकआउट स्पर्धेमध्ये 64 संघामध्ये या दोन्ही खेळाडूंच्या समेत जी टीम होती त्यांना फायनल मारली होती असे वराडकर सर यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. आणि योगायोग 33 वर्षानंतर त्यांची भेट झालेली आहे. हेच तर मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेट हा आपल्याला कधी जवळ आणून देईल याचा नेम नाहीये. आणि साईनाथ पाटील जे आहेत लेजेंड खेळाडू त्यांचा एक आवर्जून उल्लेख मला करायचा वाटतं की झहीर खान जो भारतीय टीमचा वेगवान गोलंदाज आहे त्याच्या बरोबर सुद्धा साईनाथ पाटीलनं क्रिकेट खेळलेलं आहे. ही सोपी गोष्ट नाहीये. आज कांगा लीगच्या स्पर्धा होत आहेत. ए डिव्हिजन, बी डिव्हिजन, सी डिव्हिजनच्या भरपूर डिव्हिजन आहेत आणि त्याच्यामध्ये खेळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. ओहो, थ्रू द कव्हर सचिन सावंतच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरच्या वरून एक अप्पर कटचा फटका, बॉल सीमा रेषा पार येतोय षटकार. साईनाथ पाटील यांचे आज मित्र 33 वर्षानंतर त्यांची भेट झाली. वराडकर त्यांनीच मला सांगितले की जी कांगा लीग स्पर्धा होते त्या 64 संघांमधून आमचा संघ फायनलिस्ट राहिला आणि ती फायनल सुद्धा याच दोन खेळाडूंच्या समावेश मध्ये मारली होती. ही सोपी आणि ललित म्हात्रे सुद्धा होते, पीडी बाबा सुद्धा होते. ललित म्हात्रे, पीडी बाबा तेही त्या टीमचे साक्षीदार राहिले होते. आणि खरोखरच तुर्वे म्हणलं की आज क्रिकेटची पंढरी आहे. ओहो, आणखीन एक धमाका, बॉलला उडवलाय, मिड विकेटला क्लिअर करतोय सचिन सावंतच्या बॅट मधून हा विजयी षटकार आलाय आणि हा सामना जिंकलेला आहे. वेल प्लेड, अभिनंदन. अडीच षटकामध्ये हा सामना संपवलाय. श्रेयस शिंदुलकर आणि सचिन सावंतनं या मॅचची चिरफाड केलेली आहे. पहिल्या गड्यासाठी मात्र ही भागीदारी होती, ती भागीदारी नॉट आउटच्या स्वरूपामध्ये बिल्ड केली. आज तुर्वे म्हटलं की बरेच तुर्वेचे खेळाडू आहेत. वराडकर साहेब तुम्ही आलात, खरोखरच या स्पर्धेची